हे आहे काजूचं झाड आणि हे आहे त्या काजूच्या झाडाचं एक पान. आणि याच्यात काय विशेष तुम्हाला असं दिसणार नाही. पण जर का मी हे पान असं पलटवलं, तर तुम्हाला त्याच्या मागचं रहस्य दिसेल. आणि हे बघा, हे त्याच्या मागचं रहस्य. हे आहे, थांबा नीट दाखवतो तुम्हाला. हे आहे छोट्या मधमाशांचं पोळं, है ना? तर आता एक मिनटं मला ते नीट धरू द्या असं. हां, हे बघा, याच्यामध्ये जी हनीकोम ग्रिल जी म्हणतात ना, ती बघा, ती अशी किती क्लिअर आहे. भरपूर गाड्यांमध्ये हनीकोम ग्रिल येते ना, तर ती आहे. विनीत माझा मित्र आहे, मध्ये मध्ये कमेंट्री करतोय. तर हां, हे आहे क्लिअर कट. आणि ही चिवताई चालली आमची. तर हे पहा, याच्यामध्ये 2-3 ठिकाणी ना तुम्हाला हे पण दिसतील, अंडे पण दिसतील त्यांचे. कुठे गेले याचं क्लिअरन्स? अरे बाबा, क्लिअर हो की. हां, हे पाय, ह्या इथे आहेत ते अंडे त्यांचे, माशांचे अंडे. आणि अगदी छोटासा त्यांचा बेस आहे इथे. म्हणजे त्या एवढं मोठं घर त्यांचं किती छोट्याशा बेसवरती टिकलेलं आहे ते बघा, खाली दिसेल तुम्हाला. यातले सगळे जे आहेत माशा, त्या निघून गेलेल्या आहेत. आणि हे पान गळून पडलं होतं, त्यामुळे ते मला लक्षात आलं. तर हे असले सुंदर सुंदर ज्या गोष्टी आहेत ना, त्या तुम्हाला कोकणात अशा पानांच्या आड बघायला भेटतील. हे बघा, किती सुंदर पद्धतीने त्यांनी ते असं लपवलंय स्वतःला. काहीही लक्षात येत नाही कोणाच्या. आणि त्या आरामात आपलं घर इथे सुरक्षित ठेवू शकता. पाऊस पाणी सगळ्या गोष्टीपासून अगदी सेफ आहे की नाही. सुंदर निसर्गाची करणी. आणि हे आमचं नारळ. हे असे 5 नारळ मी लावलेत. आणि हे आहे माशांचं छोटंसं सुंदर असं विश्व. यात किती घरटी आहेत ते काउंट करून मला सांगा, कमेंटमध्ये सांगा. किती खाते आहेत ते मला कमेंट करा. बघा, एकदा मी याला क्लिअर करतो आणि मग तुम्ही त्याला मोजून मला सांगू शकता. कुठे गेलं? हां, हे आलं. या.